टीव्ही सत्यमेव व्रतम। महायुतीत एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे। विनायक राऊत मतमोजणी होऊन 10 ते 12 दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। बहुमत मिळून सुद्धा 13 दिवस उलटून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही। याच्या मागचं कारण भाजप आणि गद्दार गटांना स्पष्ट करणं आवश्यक। एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही। गरज असेल तर या, नाही तर चालते वा अशी सांगायची ताकद भाजपनं ठेवली आहे। उद्याच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विचाराला कुठेही किंमत दिलेली नाही। तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या, नाही तर आमच्यासोबत अजित पवार आहेत। अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे। एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे। भाजपनं शिंदेच्या माध्यमातून शिवसेना फोडण्याचं पाप केलं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी तांत्रिक बाब असेल तर मग शपथ का घेत आहात? शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोडो रुपये का खर्च केला जातोय? पंतप्रधानापासून सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलवलं जातंय? तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली आहे, ती आता बस झाली। आता जे काही दिवे लावायचे आहेत ते लावा। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईव्हीएमचा घोटाळा झालाय आणि हा मेरिटवर मिळवलेला विजय नाही। पुन्हा एकदा उभे राहू आणि आमचा भगवा झेंडा फडकून दाखवू। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या होते। 23 तारखेला मतमोजणी झाली आणि त्यानंतर जवळजवळ 10 ते 12 दिवसानंतर आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय। हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे। एवढी मोठी मेजॉरिटी मिळून सुद्धा एवढे दिवस महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ 13 दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही। याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा एकदा भाजप किंवा गद्दार गटाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे तरी पण ठीक आहे, येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने काय नेमकं निर्णय होणार हे आता वाट पाहूया। पण 2 दिवसापासूनच लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा वातात लावण्याचं काम चालू झालेलं आहे असं ऐकिवात येते। महाराष्ट्रातला शेतकरी हा सुद्धा हालअपेष्टा सहन करतोय। आता सुद्धा कोकणातला बागायतदार ह्या अवकाळी पावसाचा बळी पडलेला आहे। त्या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले मुख्यमंत्री नेमके काय निर्णय घेणार आहेत याकडे आमच्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत। बघा, एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही आहे। गरज असेल तर या, नाहीतर चालते व्हा असं सांगण्याची ताकद भाजपाने ठेवलेली आहे। त्यामुळे आत्ताचा उद्याचा जो शपथविधी होतोय त्या शपथविधीच्या तारखेमध्ये एकनाथ शिंदे हे कुठे सहभागी झालेले नाही आणि त्यांच्या विचाराला किंमतही दिलेली नाही आहे। तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या, नाहीतर अजित पवार आहेत बरोबर। बरोबर आहे, अजित पवार आणि छगन भुजबळनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे। सांगायचं म्हणून सांगतात, परंतु आता त्यांची गरज संपलेली आहे। शिवसेना फोडण्याचा पाप भाजपाने शिंदेंच्या माध्यमातून केलेला आहे। त्यामुळे आणि त्यांच्या दुर्दैवाने एवढं होऊन सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आमदार निवडून आलेले आहेत जनतेमधून, कोणताही झोलझाल न करता। त्यामुळे जरी त्यांनी म्हटलं की तांत्रिक बाब असली तर मग शपथविधी घ्या। शपथ कशाला घेताय? शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोड रुपये खर्च कशाला करताय? पंतप्रधानांपासून देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलवताय? त्यामुळे ह्या महाराष्ट्राची फसवणूक ह्या निवडणुकीमध्ये जेवढी केलेली आहे तेवढी आता बस झाली। आता जे काही दिवे लावायचे ते लावा आणि महाराष्ट्राच्या समोर असलेले प्रश्न हे सोडवण्यासाठी काय नेमकं तुम्ही करणार आहेत ते सांगा। जिंकताना
ह्या पिछेहाटीमध्ये आमचा कार्यकर्ता कुठे कमी पडला असं नाही आहे. वारेमाप पैशाचा दुरुपयोग करायचा, कोकणी लोकांना मतदानाच्या निमित्ताने खरेदी करायचं आणि ही जी काही EVMचा जो गोंधळ आहे, घोटाळा आहे, तो मात्र या ठिकाणी 100% झालेला आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यातून त्यांना मिळालेला तो विजय आहे, हा मेरिटवर मिळवलेला विजय नाही आहे. पुनश्च एकदा आम्ही उभे राहू आणि आत्ता जे आमच्यावर ज्यांनी पिछाट केल्याचं काही जण डरकाळी फोडून सांगतायत, कोल्हेकोई करून सांगतात, त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देऊन आमचा भगवा झेंडा फडकवून दाखवू. पण ह्याच विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला जे आता निवडून आलेले आहेत त्यांचं लीड तपासा आणि आत्ताचं लीड, म्हणजे लोकांनी आपटलंय की तुम्हाला जिंकून दिलंय ते कळून येईल. ठीक आहे, पण आत्ताचा जो भाजपाचा जो विजय आहे किंवा आत्ता शिंदे गटाचा विजय आहे, हा मेरिटचा विजय नाही आहे. हा EVM मध्ये केलेल्या हेराफेऱ्यातून मिळवलेला हा विजय आहे. त्यामुळे ह्या विजयाला मेरिटवर मिळवलेला विजय हे मानायला आम्ही तयार नाही आहे. चर्चा ही चर्चाच असते, सत्यात कधी उतरेल त्यावेळेला पाहूया. चला.